विचाराने, कर्माने आणि गुणाने जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर त्यासाठी संतांना शरण गेलं पाहिजे. हा एकच सत्संग असा मार्ग आहे, एकच सत्संग असा मार्ग आहे की तो सत्संग मार्ग तुम्हाला विचाराने श्रीमंत करतो, कर्माने श्रीमंत करतो, गुणाने श्रीमंत करतो. जी श्रीमंती मरणोत्तर देह जरी गेला तरी राहिली जाते. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. देह नाशिवंत आहे, देह जाईल जाईल याचे काळ बा खाईल. नाशिवंत देह जाणार, सकळ आयुष्य खातो काळ सावधान. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. देहाची होय माती, कोणी न येती सांगाती. तिसऱ्या दिवशी जाता ना माणूस गेल्यावर, चिता शांत झाल्यानंतर राख, राखच ना का सोनं, राख. आणि भगवंताने भेद नाही ठेवला माऊली. जन्माला येताना 2, 2.5, 3 किलो जास्तीत जास्त. काय जन्माला येताना बाळ किती असतं ते 2, 2.5, 3 किलो. मेल्यानंतर सुद्धा जर पाट्यांची राख बाजूला काढली तर माणसाचीच राख किती देहाची, 2, 2.5, 3. हा मध्ये वजन वाढतंय ती बात वेगळी आहे. वजनी माणूस आहे हा, तो खूप, त्याचं खूप वजन आहे. असं ना वजन. धर्मकार्य करण्यासाठी वजनी माणसं पाहिजेत. ते काय कोणाचं काम आहे का? हे ते पाहिजे जातीचे येडेगाबालाचे काम नाही. तुमच्या वजनाचा वापर धर्मकार्य करण्यासाठी, देव कार्य करण्यासाठी, देश कार्य करण्यासाठी करा. अधर्म करण्यासाठी, अनितीने वागण्यासाठी, जगण्यासाठी जर तुमचा वजनाचा वापर करत असाल तर ते व्यर्थ आहे. अनहित घडे, अधोगती प्राप्त होते. आणि म्हणून धर्मकार्य जर करायचं आहे, देव कार्य जर करायचं आहे तर मनाने सशक्त पाहिजे. देहाने अशक्त असला तरी चालेल, पण देहाने पण बऱ्यापैकी पाहिजे. देहाने जसे असाल तसे असाल, मनाने सशक्त पाहिजे. त्या मनाला सशक्त करण्याचं कार्य संत करत असतात. संतांच्या विचारातून ते होत असत. आणि म्हणून देह नाशिवंत आहे, देह जाणार आहे, पण देह जाण्याच्या आधी, शेवटची वेळ येण्याच्या आधी आम्ही काय केलं पाहिजे? जे आम्हाला साध्य करायचं आहे ते साध्य करता आलं पाहिजे. या 8व्या अध्यायातील 68व्या ओळीमध्ये माऊली आम्हाला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, म्हणून या परी माते अंतकाळी जाणत साते, जे मोकळी ती देहाते ते मीची होती. वेगळं पण राहत नाही माऊली, मीची होती. बरं का, हा मी वेगळा आहे आणि आपल्याकडे असलेला मी वेगळा आहे. नाही माऊली, ह्या मीला प्राप्त होण्यासाठी आपण प्रयत्न करायचे. त्यासाठी आमचा मीपणा सोडला पाहिजे आम्ही. त्याशिवाय नाही. माझं आणि भ्रांतीचं ओझं कधीतरी बाजूला ठेवता आलं पाहिजे. माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे, बुडताही न सोडे पुंजे कुळाभिमान. बुडायला आलं तरी काही माणसं सोडत नाहीत. नाथ सोना आल्या तरीही जर अजून आजीचा टोपशांच्यावर ध्यान असेल, नातवंडांच्या हातात व्यवहार गेल्यानंतरही अजून आजोबा जर चिरेच वाकरत असतील, चिरे कळतात ना, समजतंय ना? सोडतील काही माणसं बुडताना तरी सोडतील. सोडता आलं पाहिजे. परमार्थात त्यागाला खूप महत्व आहे माऊली. त्याग घडला म्हणून आपण इथे बसलोय. काय आमच्या आयुष्यात काय आम्हाला मित्र नव्हते का? सगळेच मित्र असे परमार्थिक होते का, आध्यात्मिक होते का? कधीतरी बसता बसता त्यांनी सुद्धा आमच्यासाठी ग्लास भरलेला ना, त्याग केला म्हणून आज तुमच्या समोर बसलोय. काय भरलेला ग्लास आमच्यासाठी. आम्ही सुद्धा जगामध्ये फिरतोय ना, जग पाहतोय ना, पण जग पाहता पाहता जगातलं पाहण्यास ऐवजी जगदीश्वराचं दर्शन घेणं, याला परमार्थ म्हणतात, याला भक्ती म्हणतात. कान आम्हाला पण दिलेत, आपल्याला पण दिलेत देवाने, ऐकायला येते ना प्रत्येकाला.
तुम्ही काय म्हणाल ते मला ऐकायला येणार नाही का? आता येईल ना. पण त्याच्यातून काय घ्यायचं काही नाही घ्यायचं हा सद्विवेक संतांच्या कृपेने प्राप्त झाला पाहिजे. माऊली, घरामध्ये सूप असतो की नाही? तुम्हाला तो सूप आठवलाय काय चायनीज मधून? आता ही सूप कमी झाले. सूप म्हटल्यानंतर माऊली हा सूप कोणाला आठवत नाही. पोरांना विचार ना, पोरं सूप म्हणजे काय? ते म्हणतील मंचुरियन सूप का अजून काय काय असतंय ना ते. असू द्या, पाखडायचं सूप. आणि ते आपल्या खेड्यापाड्यातच पाहायला मिळतंय. विशेष करून खरी संस्कार आणि खरी संस्कृतीचं जतन आणि अभ्यास जर करायचा असेल तर आजही आम्हाला आमच्या गावाकडे खूप काही शिकायला मिळतंय खूप काही. खरं आहे की नाही? सुपाचं काम काय असतंय बरं? जेव्हा आपण सूप घेतो तेव्हा सुपामध्ये आपण धान्य पाकडत असतो. सुपाचं काम असतंय जे आसार आहे, जे आम्हाला नको आहे ते पुढे सारतंय. बरोबर आहे ना? जे आम्हाला नकोय ते पुढे सारतंय, पुढे सारण्याचं काम ते करतंय. आणि जे आम्हाला हवं आहे, ज्याच्याने आमचं हित आहे, ते अंगावर ओढून घेतंय. ते अंगावर ओढून घेतंय. बघा जरा, जमतंय का? जगाचा आवाज आम्हाला ऐकायला येतो, पण त्याच्यातून आम्ही जगदीश्वराचंच ऐकतोय. हा सद्विवेक संतांच्या कृपेने प्राप्त झालेला आहे. वैखरी तर आम्हाला आपल्या सर्वांना आहे. परा, पच्छंती, मध्यमा आणि वैखरी. माणसालाच, कुत्र्याला किती जरी भूक लागली तरी पण तो सांगू शकत नाही की मला जरा आता अर्धी एक भाकरी द्या, लई भूक लागली, 2 दिवसापासून काहीच मिळालं नाही मला. समोर पेंढ्यांची रास पाहायला मिळते, पण तरी भुकेलेला बैल सांगू शकत नाही मला काय करायची ती पेंढ्यांची रास. इकडे भुकेचे ठेवलेत आम्हाला तुम्ही. टाका एखादी बुड्डी. बुड्डीच बोलतात ना पेंढ्याची, नाही का? टाका एखादी बुड्डी. नाही का? नाही बोलू शकत तो. मांजर नुसती किचन ओट्यावर चढताना दिसली तरी पण ती बाई लाटणं फेकते. मांजरीने कधी तक्रार केले? काही खाल्लं का ग? दुधाची पातळी किती लांब आहे तुझी ती. मी जवळ पण गेले नाही, फक्त किचन ओट्यावर चढलेले, तरी तू मारलंस. केली कधी तक्रार? वैखरी माणसाला आहे. 4 वाचा दिलेले: परा, पच्छंती, मध्यमा आणि वैखरी. सगळ्यात महत्वाची वाचा आहे परा. पोटात तेच ओठात. किचन मध्ये जे शिजतंय ना तेच ओटीवर येतंय. ओटीवरून जर दादांनी आवाज दिला, काकांनी आवाज दिला, चहा ठेवा, तो आवाज किचन पर्यंत जातो, स्वयंपाक रूम पर्यंत जातो आणि स्वयंपाक रूम मध्ये चहाच तयार होतो. पण जे किचन मध्ये, स्वयंपाक रूम मध्ये जे तयार होतंय तेच ओटीवर जात आहे. काय आमच्या पोटात काय आहे ना, आता तुम्ही तनाने बसलेत की मनाने बसलेत तुमच्या चेहऱ्यावरून सांगू शकतो. आणि हा अभ्यास पाहिजे प्रत्येकाचा, म्हणजे माणसं ओळखण्यामध्ये गफलत होणार नाही. ऐका, कमरेपासून खाली शूद्र कर्म आहेत ना. कमरेपासून वरती पोटाचा भाग वैश्य, सगळ्या प्रकारचा व्यवहार, सगळ्या प्रकारचं देणं घेणं इथं चालतंय. वैश्य. पोटापासून खांद्यापर्यंत क्षत्रिय, जे काही असेल ते क्षत्रियाचं कार्य. आणि मानेपासून वरती ब्राह्मण. बाकी तुमच्या जाती बाजूला ठेवा, गरज नाही. तुकोबांनी तर हेलपटून दिल्यात, त्या माऊलींनी त्या सगळ्या बाजूला केल्या. म्हणून या तिघांचा उद्धार याच्या हातात आहे. ह्या तिघांचा, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, या तिघांचा उद्धार कोणाच्या हातात आहे? चेहरा तुमचा सांगतो तुम्ही काय करताय, तोंड सांगतंय तुमचं तुम्ही काय करताय, कसे आहात. पाहण्यातून पापही घडतंय आणि पुण्यही घडतंय. नजरेतून, ऐकण्यातून पापही घडतंय आणि पुण्यही घडतंय, बोलण्यातून पापही घडतंय आणि पुण्यही घडतंय. परेमध्ये काय आहे ते वैखरीमध्ये येत आहे.
आणि सगळ्यात श्रेष्ठ यज्ञ जर कुठला असेल तर वाघ यज्ञ. काय सगळ्यात श्रेष्ठ यज्ञ. बाकीच्या गोष्टी करायला तुम्हाला बरंच काही जमवावं लागतंय, बऱ्याचशा लोकांवर अवलंबून राहावं लागतंय, बऱ्याच प्रकारची सामुग्री गोळा करावी लागते. त्यासाठी तुमची आर्थिक परिस्थिती चांगली पाहिजे, मानसिक परिस्थिती चांगली पाहिजे, कायिक परिस्थिती चांगली पाहिजे आणि वाचिक ही परिस्थिती चांगली पाहिजे. ऐका, वाग्यज्ञ जर करायचं असेल काही नाही बरं का, वाग्यज्ञ जर करायचं असेल तर तुम्ही बसल्या जागेवर जेव्हा पाहिजे तेव्हा त्या यज्ञाला सुरुवात करू शकता. देवाचं स्तवन करणं याला वाग्यज्ञ म्हणतात, देवाचं नामस्मरण करणं याला वाग्यज्ञ म्हणतात आणि देवाचं भजन करणं याला वाग्यज्ञ म्हणतात. तुमच्या वैखरीतून वाईट साईट यायला तुमच्यावर संस्कारांची गरज नाही. ऐका हा, तुमच्या वैखरीतून वाईट साईट काहीही शिव्या गाळी यायला संस्कारांची गरज नाही, शिकवण्याची गरज नाही, मार्गदर्शनाची गरज नाही. तुम्ही सांगा, तुमच्या मुलांना आतापर्यंत एकतरी शिवी शिकवली का? आई ताई, एकतरी तुमच्या मुलांना तुम्ही शिवी शिकविले? तुमच्या मुलांनी शिव्या द्यावा असं मनापासून वाटतंय? आता मला सांगा, तुमच्या मुलांची एकही शिवी पाठ नाही का? उलट आई कधी कधी विचार करते, माझ्या तोंडात कधी आला नाही, त्या या शिकला कुठे? शिकवावं लागत नाही. प्रत्येक माय माऊलीला अंतःकरणापासून वाटतं की माझ्या पोटी माऊलींसारखाच मुलगा जन्माला यावा. प्रत्येक माय माऊलीला अंतःकरणपूर्वक वाटतंय की तुकोबांसारखा, जगद्गुरु तुकोबांसारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा. प्रत्येक माय माऊलीला वाटतंय हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींसारखा पुत्र माझ्या पोटी जन्माला यावा. पण अशी मुलं जन्माला घालण्यासाठी आम्हाला संस्कार संपन्न राहावं लागतंय, आम्हाला मार्गदर्शन करावं लागतंय. मुलं जन्माला घालण्याच्या आधीपासून नियोजन करावं लागतंय. जन्माला घालण्याच्या आधीपासून नियोजन करावं लागतंय. कुठेही माऊली जन्माला येत नाही, कुठेही तुकोबा जन्माला येत नाही आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती कुठेही जन्माला येत नाही. जन्माला घालण्याच्या आधीपासूनच नियोजन आहे. उद्देश काय आहे? हेतू काय आहे? एखाद्याला जर 4 मुलीच आहेत बरं का, मुलगा नाही, कधीतरी त्याला असं वाटतं की बस झालं आता, मुली तर मुली. घरातले बोलतात नाही हा तसं जमणार नाही, का वंशाला दिवा पाहिजे. आमचं जन्माला घालण्याचा उद्देश काय पाहिजे? वंशाला. पंत्याने चालत का? पंत्या चालत नाहीत. श्री ही अनादी काळची माता आहे. आमच्या आजोबांनी आमच्या आईला जन्म दिला म्हणून आम्ही जन्माला आलो. आजोळच्या आजीने, आजोळच्या आजोबाने, मामाकडच्या. तुम्हाला आजी पाहिजे, बहीण पाहिजे, काकी पाहिजे, काकू पाहिजे, मावशी पाहिजे. त्यासाठी मुली जन्माला आल्या तर पुढच्या पिढीला ते सगळं मिळणार आहे ना. काय कोणाला जर मुली असतील आणि मुलगा नसेल तर सांगताना कधी मागे च लावू नका. मला 2 मुली आहेत, पण मी स्वाभिमानात सांगतो 2 मुली आहेत. समोरच्यानी जर च लावला तर त्याच्याकडे रागाने पहा, तुला च लावायची गरज काय आहे? मुलीचं अरे माझ्या चेहऱ्यावर तसं काही वाटत नाही, तू का च लावतो? चक्रार्थी शब्द तू का वापरतोय? आमचा धर्म आम्हाला शिकवतोय, आमचं शास्त्र आम्हाला शिकवतंय, यत्र नारी असते पूजनते रमनते तत्र देवता. हा महिलांचा सन्मान ज्या ठिकाणी केला जातो, महिलांचा आदर ज्या ठिकाणी केला जातो, त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या देवता रममाण होत असतात. फक्त आदर करा, सन्मान करा. तुम्हाला तुमच्या घरात सगळ्या देवींचं, सगळ्या देवांचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. घरात घर बसल्या काय, श्री ही अनादी काळची माता आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा श्रीयांनी ठरवलंय ना माऊली, तेव्हा तेव्हा क्रांती झाली, क्रांती घडली. ज्या ठिकाणी कनकाई माता आहेत ना, त्याच ठिकाणी जगद्गुरु तुकोबा जन्माला येतात.
ज्या ठिकाणी रुक्मिणी माता आहेत त्याच ठिकाणी मौली जन्माला येत असतात, आणि ज्या ठिकाणी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आहेत ना त्याच ठिकाणी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती जन्माला येत असतात. कुठेही नाही, कुठेही नाही. व्यसनाधीन व्हायला तुम्हाला काही करावं लागत नाही, वासनाधीन व्हायला तुम्हाला काही करावं लागत नाही मौली. पण परमार्थ करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी, देवधर्म करण्यासाठी, देश कार्य करण्यासाठी पूर्वजांची पुण्याई सुद्धा तेवढी शिल्लक राखते. काय म्हटलेले? पूर्वजांच्या पुण्यकोटी संग्रही असलेल्या गाठी पूर्व पुण्याई लागते, त्याला पूर्व पुण्याई लागते. तुमच्या मुखातून नामस्मरण यावं पुण्याई लागते, आमच्या डोळ्याने देवाला पाहणं पुण्याई लागते, आमच्या कानाने फक्त देवाचंच ऐकण्यासाठी पुण्य लागतंय, त्याला पुण्य लागतंय. कोणाचंही काम नाही ते. आणि म्हणून त्या माणसांना मी श्रेष्ठ आणि श्रीमंत समजतोय ज्या घरामध्ये हिंदू धर्माला मान्य असणाऱ्या एक तरी देवाची प्रतिमा आहे, ज्या घरामध्ये रोज सकाळ संध्याकाळ दीप प्रज्वलन केलं जाते, ज्या घरामध्ये अगरबत्ती दाखवली जाते, ज्या घरामध्ये देवाला दोन्ही हात जोडून नमस्कार केला जातोय, आणि ज्या घरामध्ये स्वतःच्या सुखसोयीसाठी अनेक प्रकारची उपकरण असता एखादा ग्रंथ असतोय, त्या ग्रंथाचं वाचन केलं जातंय ना, ती माणसं श्रीमंत आहे, तो परिवार श्रीमंत आहे, आणि ते घर श्रीमंताचं आहे, हे लक्षात ठेवा. मुलं संपत्ती कमवतील हो, पैसा अडका येईल ना, काय येणार नाही, पण कशा प्रकारे त्याचा उपयोग करावा, कशा प्रकारे त्याचा अनुभव घ्यावा, त्याचा आनंद कशा प्रकारे घ्यावा, हे जर आम्हाला पाहायचं असेल तर त्यासाठी आम्हाला संतांचे विचार महत्वाचे आहेत. प्रवचन श्रवण केलं पाहिजे, कीर्तन श्रवण केली पाहिजे, कीर्तन श्रवण केली पाहिजेत, आम्ही देवाचं भजन केलं पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. आमच्या आयुष्यामध्ये अनेक दिवस येतात, अनेक तास येतात, अनेक मिनिटं आम्हाला मिळत असतात. मौली, आपण या ठिकाणी कार्य करत असताना प्रत्येक जण प्रत्येकाचं आयुष्य मोजत असताना वर्षाने आयुष्य मोजतो. विचारत नाही तुम्ही किती दिवसाचे आहात, तुमचं वय किती आहे बरं, वर्षाने सांगितलं जाते 45 वर्ष. अरे बापरे, 45 वर्ष. आम्ही वर्षाने आमचं आयुष्य मोजतोय, पण आमच्या बरोबर असलेला जो आमचा सांगाती आहे, आमच्या बरोबर चालणारा आमचा जो मित्र आहे, भले आवडता नाही पण मित्र आहे, कारण तो आम्हाला कधीही सोडत नाही. काळ म्हणतात त्याला, काय म्हणतात त्याला, काळ नाही का? मग तो काळ आमचं आयुष्य मोजत असताना वर्षाने नाही, महिन्याने नाही, तासाने नाही, क्षणाने मोजत असतो, क्षणाने मोजत असतो. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबा, आयुष्य मोजावया बैसला मापारी, तू कार्य भारी संसाराच्या. आणि जर काळ क्षणाने आयुष्य मोजतोय ना, तर तो क्षण आम्हाला जर सार्थकी लावायचा आहे, ज्या मिळालेला क्षण आम्हाला पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने, भगवंताच्या कृपेने जो क्षण मिळालेला आहे, तो क्षण जर आम्हाला सार्थकी लावायचा आहे, आमच्या त्या क्षणाला जर आमचा उद्धार करून घ्यायचा आहे, तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात क्षण क्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. मौली म्हणतायत देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ती चारही साधिया. त्या क्षणाचा विचार आम्ही केला पाहिजे. घटका गेली, पले गेली, तास वाजे ठणाणा, आयुष्याचा नाश होतोय, राम कारे म्हणाना, आयुष्याचा नाश होतोय. भगवंताने दिलेलं आयुष्य आम्हाला विकत मिळत नाही. हा मौली, आयुष्य विकत मिळत नाही. किती प्रयत्न केले असतील काकींना उदंड आयुष्य लाभावं म्हणून या परिवाराने. मौली, ना पैशाकडे बघितलं, ना वेळेकडे बघितलं. 6 महिने कुठल्याही प्रकारे ना मौज मजेकडे बघितलं, फक्त काकींना बरं वाटावं म्हणून या सर्व परिवाराचा प्रयत्न चालू होता, सुरू होता. आम्ही औषधोपचार करू शकतो,
डॉक्टर उपचार करू शकतो आम्ही. एखाद्या वेळी जर आमचं एखादं इंद्रिय, एखादा पार्ट जर निकामी झाला तर तो विकतही मिळतो बरं का. बरेचसे पार्ट विकत मिळतात, नाही मिळाले तर ते ट्रान्सफर करता येतात एकाचे दुसऱ्याला. पण शस्त्रक्रिया झाल्यानंतर ही आयुष्य मिळेलच याची गॅरंटी नाही, आयुष्य मिळेल याची गॅरंटी नाही. आणि म्हणून भगवंताने जे आम्हाला आयुष्य दिलेलं आहे ना, ते आयुष्य आम्ही काय केलं पाहिजे, क्षणाला विचार केला पाहिजे. क्षणाला अनेक तास अनेक वेळा आम्हाला भेटत असतात, पण या ठिकाणी माऊली आम्हाला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, मुरळी या परिमाते अंतकाळी जाणत साते. आपला 8 तास जो चालू आहे ना, तो शेवटचा दिवस गोड व्हावा. प्रत्येकाचा 8 तास काय चालू आहे, शेवटची वेळ साधता आली पाहिजे, शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे, शेवटचा दिवस गोड करता आला पाहिजे. शेवट कधी आम्हाला माहिती नाही माऊली, शेवट कधी आम्हाला माहिती नाही, पण शेवट आहे हे मान्य केलं पाहिजे बरं का. तात्पुरतं माणूस फक्त आठवणी ठेवतोय जेव्हा कोणाच्या तरी अंतिम संस्कारासाठी जातो तेव्हा. मैतावर गेला ना कोणाच्या, की माणसाची भाषा बघा लगेच बदलते. कितीही अभिमानी असू द्या, किती हवेत असू द्या, तो जागेवरच येतो, जमिनीवरच येतो तो त्या वेळेला. आणि स्मशानात गेल्यावर त्याची भाषा बघा काय येतंय. माणसाच्या बरोबर खाली हात आलाय, खाली हात जाणार आहे, करगोटा पण माणसाच्या बरोबर येत नाही. या माणसाने किती रे हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, शेवटी काही नेलंय का बरोबर. मग संत काय चुकीचे सांगतात का. क्या लेके आयो रे जग में क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. आयुष्य किती आहे, जिंदगी किती दिवसाची आहे, 2च दिवसाची. एक यायचा एक जायचा, मध्ये पसारा. तो पसारा करायचा, आवरताच आयुष्य निघून जाते बरं का. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुमको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा. पाव फूलों पे रखने से पहले तुमको कांटों से चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जावंच लागणार आहे माऊली, एक दिवस जावंच लागणार आहे, प्रत्येकाला जावं लागणार आहे. मग काही वेळापुरतं स्मरण ठेवण्यापेक्षा, काही वेळापुरती आठवण ठेवण्यापेक्षा क्षण हाच विचार करा ना, तरावया पार भवसिंधू. प्रत्येक वेळेला विचार केला पाहिजे बरं का माऊली. मृत्यू सत्य आहे, मृत्यू प्रत्येकाला आहे, जावंच लागणार आहे. आणि ही गोष्ट तेवढीच सत्य आहे, तेवढीच सत्य आहे. फक्त जाण्याच्या आधी आम्ही आमची तयारी केली पाहिजे. वर्षभर ज्याने अभ्यासच केला नाही ना, त्याला असं वाटतंय परीक्षाच नाही येईल तर बरं आहे. पण ज्याने वर्षभर अभ्यास केलाय प्रामाणिकपणे ना, तो आतुरतेने परीक्षेची वाट पाहतोय. आध्यात्मिक विचाराच्या माणसाने, परमार्थ भक्ती करणाऱ्या माणसाने, देवकार्य करणाऱ्या माणसाने देवाकडे कधीच उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करायची नसते, कधीच नाही. जेव्हा जेव्हा प्रार्थना करायची वेळ येते ना, तेव्हा तेव्हा देवाकडे प्रार्थना करा, देवा मला उदंड आयुष्य नको, पण जे आहे ते तुझ्या चरणी समर्पित करता आलं पाहिजे. अगर आज तो तुकोबांना मागायला लावलं, तुकोबांची परंपरा नाही मागायची, तुकोबाच काय परंपरेने काही मागितलं नाही. 7 पिढ्यांची तपश्चर्या आहे विश्वंभर बाबांपासून, साधना आहे 7 पिढ्यांची, काही मागितलं नाही. मागणं हा विषयच नाही. पांडुरंग परमात्मा प्रार्थना करतायत, विनंती करतायत, तुकोबा काहीतरी मागा, काहीतरी मागा तुकोबा. तुकोबा म्हणताय, देवा तुम्ही काय मला आजपासूनच ओळखता का काय. प्रल्हाद, अंगद, उद्धव, नामदेव महाराज, काय परंपरा जरी बघितली, अनेक अवतार जरी बघितले, तरी देवा कुठल्या अवतारात मी तुमच्याकडे काही मागितले, काय अपेक्षा केले. आणि आता आमच्या 7 पिढ्यांपासून जरी पाहिलं गेलं, काय मागितलंय कोणी देवा. मागणं हा विषयच नाही ना आमचा बरं का, मागणं हा विषयच नाही देवा.
काहीतरी मागा, विनंती करतायत. पांडुरंग परमात्मा विनंती करतायत, काहीतरी मागा. आणि म्हणून मग आता देव ऐकतच नाही, म्हणून जगद्गुरु तुकोबा मागतायत, देवा तुम्ही देणारच ना, मला जे मागेन ते देणार ना. त्यावेळेला देवाचा आनंद गगनात मावेना झाला, कारण आता मागतात तुकोबा, मागतात ह्याच गोष्टीमुळे देवाला आनंद वाटला, बरं का, आनंद वाटला देवाला. आणि मग आनंदाच्या भरामध्ये देवही बोलून गेले, काय, जे मागाल ते देईन, फक्त मागा. आणि मग जगद्गुरु तुकोबा म्हणतात, देवा जर द्यायचंच आहे ना, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. तुमचा विसर होता कामा नये देवा, हेच आम्हाला दान द्या, हेच दान द्या. मौली, अंतकाळाच्या वेळेला भगवंताचं नामस्मरण घडावं असं प्रत्येकाला वाटतंय, देवाचं नामस्मरण करावं असं प्रत्येकाला वाटतंय. पण त्यासाठी ते वळण आम्ही आत्तापासून नवे आजपासून इंद्रियांना लावलं पाहिजे, आत्तापासून लावलं पाहिजे. इंद्रियांना ज्याप्रमाणे वळण असेल ना, त्याप्रमाणे ते त्यावेळेला कार्य करत असतात. ह्याच अध्यायातील 8व्या अध्यायातील ही 68वी ओवी आपण घेतली या ठिकाणी. म्हणून या परिमाते अंतकाळी जाणत साते, जे मोकळी ती देहाते ते मीची होती. आणि ह्याच अध्यायातील एक 6वा श्लोक आहे, बरं का. यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे वेन्ते कोणते सदा तद्भाव भाविता. बरं का, भगवंत आम्हाला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, तुम्ही तुमच्या आयुष्याचा मार्गक्रमण करत असताना ज्याच्यावर प्रेम करता, ज्याच्याविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होतंय, आसक्ती निर्माण होते, जे तुम्हाला आवडतंय तेच शेवटच्या वेळेला तुम्हाला आठवतंय. आणि जे शेवटच्या वेळेला तुम्हाला आठवतंय मरणोत्तर तुम्ही त्यालाच प्राप्त होत असतात. आणि म्हणून त्या श्लोकावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, तेवी जितीनी अवसरे जे आवडूनी जीवी उरे, ते मरणाची मेरे फार हो लागे, आणि मरणी जया जे आठवे, तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुरा. शेतावर जरी असलो तरी देवाचं नामस्मरण करता आलं पाहिजे. घरात असू द्यात, प्रवासात असू द्यात, नोकरी, व्यापार, व्यवसाय, कुठेही असू द्यात, कारण मृत्यू कुठेही येऊ शकतो. सकाळी, दुपारी, संध्याकाळी, दिवसा, रात्री, कधीही, कुठेही. अंतकाळ जर आम्हाला साधायचंय ना मौली, अंतकाळी जर आम्ही भगवंताचं नामस्मरण करायचं आहे ना, तर त्यासाठी आम्ही अखंड काय केलं पाहिजे, सतत 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 देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. कारण आमच्या मनामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये शेवटच्या वेळेला जो विचार येतोय, जी वासना, जे विषय, जे जे काही विचार आम्हाला स्पर्श करतात ना, मरणोत्तर आम्ही त्यालाच प्राप्त होत असतो, मरणोत्तर आम्ही त्याला प्राप्त होत असतो. इथे बसलेल्यांपैकी सगळ्यांना जन्मतारीख माहिती आहे, बरोबर आहे की नाही? सर्वांना जन्मतारीख माहिती आहे, कारण जन्मतारखेशिवाय आपला आधार कार्ड पण तयार झाला नाही. खरी का खोटी पण माहिती आहे. मृत्यूची तारीख कोणाला माहिती आहे बरं? खरी नसेल पण खोटी तरी सांगावं ना, त्याच दिवशी लागावं नंबर, म्हणजे झाला का? जन्मजयी राजा आणि वंशपायन यांचा संवाद चालू आहे. आणि जन्मजयी राजा वंशपायनला विचारतात, साधूला काही काळ आधी मृत्यू कळतो, खरं आहे का? वंशपायन म्हणतात हो. कोणाला? साधूला. कितीही काही झालं तरी जो आपला धर्म सोडत नाही त्याला साधू म्हणतात. काय? अगा स्वधर्म आपुला जरी का कठीण झाला, तरी हाची अनुष्ठीला भला देखे. साधूची, संन्यासाची व्याख्या माऊलींनी अतिशय सोपी सांगितलेली आहे. मी माझ्या आईशी आठवण विसरली जयाचे अंतःकरण पारता, तो संन्यासी, तो साधू. ज्या वेळेला तो सत्पुरुष रस्त्यामध्ये जात असताना साधक बरोबर आहेत, साधक आणि ते साधू बरोबर चाललेले आहेत. जाता जाता एका साचलेल्या पाण्यामध्ये विंचू पडलेला आहे.
आणि तो तडफडतोय, खालीवर जातोय. साधूच्या लक्षात आल्यानंतर साधू त्या ठिकाणी त्या पाण्यामध्ये उतरल्यानंतर त्यांनी त्या विंचवाला हातावर घेतलं. विंचवाचा धर्म आहे एकदा स्पर्श झाला की दंश करणं. साप सुद्धा सहज चावत नाही, पाय दिला तरच, तुमचा स्पर्श झाला तरच, तसा नाही. ऐकताय ना? आता माणूस स्पर्श व्हावा नाही तर नाही व्हावा तरी पण चावतो, ही बात वेगळी आहे. काय कोणाच्या वाट्यालाच गेलं पाहिजे असं काय नाही माऊली. फक्त तुम्ही चांगलं करता एवढं जरी माहिती झालं तरी पण चावायला येतात काही लोक. तुम्ही काय कोणाशी भांडणच करायला पाहिजे असं काही नाही. फक्त तुमची प्रगती होत आहे एखाद्या क्षेत्रामध्ये एवढं जरी माहिती झालं, विरोधक भरपूर तयार होतात. विंचवाचा धर्म आहे एकदा स्पर्श झाला की दंश करणं, आणि विंचू दंश करायला लागला. साधूच्या चेहऱ्यावर तसं दिसायला लागलं. साधक म्हणतायत, ओ बाबा सोडा त्याला, दंश करतोय, चावतोय, सोडा त्याला.